नवले पुलावर सतत होणाऱ्या दुर्घटनांबाबत शिवसेना नेते वसंत मोरे फेसबुक लाईव्ह करत होते। नवले पुलावरील अपघात रोखण्याबाबत उपाययोजना काय करता येतील या विषयावर ते फेसबुक लाईव्ह करत होते आणि त्याच दरम्यान एक वाहन त्यांच्या विरुद्ध दिशेने येत होतं। ते वाहन थेट वसंत मोरे उभे असलेल्या दिशेने भरधाव वेगाने आलं, पण वेळीच मोरे यांचा कॅमेरामन आणि स्वतः वसंत मोरे रस्त्याच्या बाजूला धावल्यानं ते बचावलेले आहेत। स्पीड 30 करा। अरे स्पीड 30 केल्यामुळं एकतर दंडाची नितीन अडवायला लागणार आहे। संदर्भात बोलण्यासाठी स्वतः वसंत मोरे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। वसंत, त्या काय नेमकं घडलं होतं? अतिशय मोठा अपघात झाला असता, थोडक्यात बचावलात तुम्ही? गेल्या अनेक दिवसापासून म्हणजे जसा का तो 30च्या स्पीडचा GR राज्य सरकारने काढलाय आणि त्याच्यानंतर ना कात्रज परिसरामध्ये प्रचंड ट्रॅफिक वाढले आणि हे ट्रॅफिक का वाढलं तर आम्ही आमच्या भागातील जे काही ट्रॅफिकचे पोलीस असतील आणि स्वतः वैयक्तिक लोक असो, आम्ही सगळ्यांनी जे काही अनालिसिस केलं त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की जो स्पीड तिकडे कमी केल्यामुळं 50% ट्रॅफिक हे कात्रजच्या दिशेने जांभळवाडी पुलाच्या न जाता कात्रजच्या घाटातून येत आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी शिवाय ज्या काही उपाययोजना नवले पुलाच्या दरम्यान केल्या पाहिजे। प्रशासन काय उपाययोजना करत आहे की तिकडं 30चं स्पीड करा, स्पीड गन लावा, लोकांना दंड करा, ह्याच्यापेक्षा जर त्या ठिकाणी वेगळ्या काय आयडियाज केल्या पाहिजेत ह्या सांगण्याकरता आम्ही फेसबुक लाईव्ह करत होतो आणि आमचं नशीब बलवत्तर होतं की त्या ठिकाणी मी विरुद्ध दिशेला बरोबर ज्या दिशेने गाड्या पुण्याच्या दिशेने येत होत्या मी त्या दिशेला तोंड करून उभा होतो। माझे मित्र मच्छिंद्र खोमणे त्या ठिकाणी कॅमेरा धरून उभे होते आणि आमचा दुसरा मित्र नितीन जगताप हा त्या विरुद्ध दिशेने म्हणजे तिकडून गाड्याच्या दिशेने त्या दिशेने तो पलीकडे गेलेला तो माझ्या बाजूने येत होता। आम्ही कुठल्याही लेनमध्ये नव्हतो। आम्ही तिन्ही लेनच्या, तुम्ही जर त्या कॅमेऱ्यात याच्यामध्ये पाहिलं लाईव्ह मध्ये, आम्ही सगळ्या लेनच्या पलीकडच्या बाजूला आहे होय आणि तो कमीत कमी ज्या ठिकाणी तुम्ही 30 आणि 40चं स्पीड केले अशा ठिकाणी तो मिनिमम 100च्या स्पीडनी येत होता, 100। आणि तो टेम्पो क्षणामध्ये जर माझं किंवा माझ्या भाऊ प्रशांत मोरेचं लक्ष नसतं त्या टेम्पोकडं तर आम्हाला चौघांना उडवून तो टेम्पो सरळ पुढे निघून गेला असता, कारण तो किती क्षणामध्ये, अतिशय क्षणामध्ये तो टेम्पो समोरनं गेलेला दिसतोय। म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रशासन ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या गोष्टी करत नाहीये। त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आम्ही उभे होतो त्या ठिकाणी काही दिवसांपूर्वी अपघात झाल्यानंतर थोडेच दिवस तिथं पोलीस उभा होता गाड्यांना स्पीड कंट्रोल करण्याकरता, परंतु आता आम्ही ज्यावेळेस तिथे गेलो म्हणजे आपल्याकडे अपघात झाल्यानंतरच सगळ्या उपाययोजना होतात त्या काही दिवसाकरताच होतात, त्याच्यानंतर परत आहे तसंच विषय चालू होतो आणि त्यामुळे आमचं नशीब बलवत्तर म्हणायचं की आम्ही वाचलो, नाही तर कालच्याला परत एकदा त्या ठिकाणी ब्रेकिंग न्यूज सगळ्या झाल्या असत्या। खरं वसंत, आता तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मोठा अपघात होऊ शकला असता, सुदैवानं तो अपघात टळलेला आहे। मात्र आता काय कारवाई होते त्याकडे सुद्धा आमचंही लक्ष असेल, आपणही लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या तुम्ही सगळ्या माहितीसाठी आणि केलेल्या या विश्लेषणासाठी।